तर परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. पहिल्या तर तुम्हा सर्वांना जय शिवराय. आणि आज सकाळ सकाळीच बॅग घेऊन बाहेर पडलेलो. ते कुठं म्हणत चिला तर थोडं धीर जरा सगळं सांगणार आहे व्हिडिओ मध्ये. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळेलच तुम्हाला. तर आम्ही जाणार होतो जगन्नाथपुरीला आणि त्याच्यासाठीच मी येऊन पोचलेलो मंगळवेढ्यामध्ये. आणि मग तिथनं येऊन पोचलेलो दीदीच्या घरापाशी. जगन्नाथपुरीला जायचं कारण असं होतं की आमचे दाजी त्यांनी दरवर्षी एक ट्रिप काढते. ह्या वर्षी आम्ही जगन्नाथपुरीला चाललोय. मंगळवेढ्यातनं सोलापूरला जाण्यासाठी लालपरीला घरलाच बोलवून घेतलेलं. आधी तर नारळ फोडून घेतलं आणि मग तिथनं आता निघले बघा बस सोलापूरला जाण्यासाठी. आणि मग तिथनं 1.5 तासचा प्रवास करून मग आम्ही येऊन पोहोचलोय सोलापूरमध्ये. कारण आम्ही जाणार होतो रेल्वेनं आणि त्यासाठी येऊन पोहोचलेलो सोलापूर रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे मधनं बाहेर बघूपर्यंत हे काय सगळे इकडे डोंगरच होतं बघा. आणि इकडच्या प्रत्येक शेतात इकडे असं पाणी थांबले बघा रानात. ते म्हणजे इथं भाताचं शेती आहे बघा हे सगळं. आणि मग तिथनं आम्ही 2 दिवसाचा प्रवास करून येऊन पोहोचलेलो बघा भुवनेश्वर मध्ये. लिफ्टचं तर काय आम्ही चांगलाच उपयोग करून घेतलेलो. आणि तिथनं वर बघूपर्यंत हे काय यायला म्हणलो हेलिकॉप्टरचे पंख इथं कसं काय आले. तर काय नाही बघा, प्रत्येकाला वारा लागण्यासाठी इकडे मोठी फॅन आहे. रात्रीची 1:30 वाजलेली तरी सुद्धा इकडची माणसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर दुकान वगैरे उघडून बसलेली. तर भुवनेश्वर मधनं जगन्नाथपुरीला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पण होती. फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो बघा जगन्नाथपुरीला. आणि ह्यो इकडे समोर दिसतोय जगन्नाथचं मंदिर आहे. तर जगन्नाथपुरीत आम्ही 7 दिवस, कारण ज्ञानेश्वरी सप्ताह समारंभ आहे, 7 दिवस आपली व्हिडिओ इथे जगन्नाथपुरीतलेच येणार आहे. अजूनपर्यंत कोण तर फॉलो केला नसेल तर पटना फॉलो करून घ्या, कारण व्हिडिओ नंतर सापडणार नाही. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.